जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन अबाउट बी कॉम 2019 क्रेडिट पॅटर्न बाबत माहिती घेणार आहोत. जे विद्यार्थी एफ वाय, एस वाय आणि टी वाय बी कॉम 2019 क्रेडिट पॅटर्नला असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 3 वर्षामध्ये काय काय उपक्रम राबवले जातात किंवा कोणकोणते विषय आपल्याला बी कॉमसाठी अवेलेबल असतात, त्यानंतर त्यांच्यामध्ये इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं, इंटर्नशिप कशी असते, पासिंग क्रायटेरिया कसा असतो आणि वर्गावाईज तुम्हाला कोणकोणते विषय असतात, किती असतात, एक्स्ट्रा क्रेडिट, या सगळ्यांबाबतीतली आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडासा लेंदी पण असू शकतो, बट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही अद्याप जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. नमस्ते, मी प्राध्यापक अक्षय बळे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजणांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात अगोदर बघूया की बी कॉम 2019 क्रेडिट पॅटर्नला जर का फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं तर त्यासाठी इलिजिबिलिटी काय असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले तसेच MCVC मधून उत्तीर्ण झालेले असतील तर असे विद्यार्थी फर्स्ट इयर बी कॉमसाठी प्रवेश घेऊ शकतात. तसेच जे विद्यार्थी ITI झालेले आहे, म्हणजे 10वी नंतर काही विद्यार्थी 2 वर्षाचा ITI करतात, तर अशा विद्यार्थ्यांना BA आणि BCom या दोन्ही कोर्सला प्रवेश घेता येतो. तर असे देखील विद्यार्थी म्हणजेच ITI झालेले विद्यार्थी देखील BComच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्यायला काय असतात, पात्र असतात. तर जे विद्यार्थी SYला जातील तर SYला जाण्यासाठी तुमचा फर्स्ट इयरला सगळ्या विषयात उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे किंवा फर्स्ट इयरचे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर याच्यामध्ये 50% क्रेडिट तुम्हाला ॲटलिस्ट मिळाले पाहिजे. म्हणजेच तुमच्या रिझल्टमध्ये जर का फर्स्ट इयरच्या रिझल्टमध्ये फेल ATKT असेल तर तुम्ही SY या वर्गासाठी प्रवेश घेऊ शकता. बट TYच्या वर्गामध्ये जर का प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रथम वर्ष BCom हे पूर्णपणे उत्तीर्ण पाहिजे सगळ्या विषयात, एकाही विषयात बॅकलॉग असता कामा नाही. आणि SY पूर्णपणे उत्तीर्ण असणं किंवा SY मध्ये एखाद्या 2 विषयामध्ये बॅकलॉग असेल म्हणजेच ATKT असेल तर तुम्ही काय करू शकता, TYला प्रवेश घेऊ शकता. म्हणजे TYला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला फर्स्ट इयर उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे आणि SY मध्ये जर का फेल ATKT असा रिमार्क असेल तर तुम्ही SYच्या वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकता. सो हे एक अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. सो नेक्स्ट याच्यामध्ये आपण बघणार आहोत विषय, म्हणजे FYला किती विषय असतात, SYला किती आणि TYला किती विषय असतात, त्या विषयांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं मी फर्स्ट इयर BComचे सब्जेक्ट्स दाखवलेले आहे, ज्यामध्ये तुम्हाला टोटल 7 विषयांची परीक्षा द्यायची असते. त्यापैकी पहिला विषय असतो कंपल्सरी इंग्लिश, दुसरा विषय असतो फायनान्शियल अकाउंट, तिसरा विषय आहे इकॉनॉमिक्स, चौथा विषय असतो तुम्हाला मॅथ किंवा कम्प्युटर यापैकी एक विषय सिलेक्ट करायचा असतो. ते महाविद्यालयावर डिपेंड असतं. जर का एखाद्या विद्यालयात दोन्ही विषय ऑफर केलेले असतील तर त्यापैकी जे विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज असतात असे विद्यार्थी बिझनेस मॅथमॅटिक्स हा विषय घेतात. तर काही विद्यार्थ्यांना कम्प्युटरकडे आवड असते तर असे विद्यार्थी काय करतात, कम्प्युटर कन्सेप्ट्स अँड ॲप्लिकेशन हा विषय घेतात. तर त्याच्यानंतर पुढचा जो काही विषय असतो तो ऑप्शनल ग्रुप A असतो. तर यामध्ये जवळजवळ 5 ते 6 विषय आहे, यापैकी कोणताही एक विषय त्यांना सिलेक्ट करावा लागतो, ज्यामध्ये OSD आहे, बँकिंग अँड फायनान्स आहे, कमर्शियल जॉग्राफी आहे, डिफेन्स ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट आहे, कोऑपरेशन आहे आणि मॅनेजरियल इकॉनॉमिक आहे. तर या विषयापैकी कोणताही एक विषय कोणताही एक विषय ते ऑप्शनल ग्रुप म्हणून सिलेक्ट करू शकता. तर 116 नंबरचा जो सब्जेक्ट आहे त्याला ऑप्शन ग्रुप B असं म्हटलं जातं. यामध्ये सुद्धा टोटल 6 ते 7 सब्जेक्ट असतात, त्यापैकी एक सब्जेक्ट त्यांना सिलेक्ट करावा लागतो. त्यामध्ये कोणकोणते विषय आहे, जसं इसेन्शियल्स ऑफ ई कॉमर्स आहे, इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्ट आहे, मार्केटिंग अँड सेल्समनशिप आहे, नंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस इथिक्स आहे, नंतर बिझनेस इन्व्हायरमेंट अँड एंटरप्रिनरशिप आहे आणि फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स आहे. या विषयांपैकी एक विषय ते काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. कारण परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला यापैकी एखादा विषय सिलेक्ट करून मगच पुढे जायचं असतं. त्यानंतर 117 नंबरचा जो सब्जेक्ट आहे यामध्ये महत्त्वाच्या 3 लँग्वेज असतात, जसं ॲडिशनल इंग्लिश, मराठी आणि हिंदी.
यापैकी एक विषय घेऊ शकतात. बाकीच्या देखील विषय तुम्हाला असतात, जसं की उर्दू भाषा आहे, गुजराती आहे, सिंधी आहे, पारशी आहे, फ्रेंच आहे, जर्मन आहे, संस्कृत आहे, अरेबिक आहे. यापैकी एखादा विषय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पहिले जे काही विषय दाखवलेले पहिल्या सेमिस्टरला, तर तुम्हाला 7 सब्जेक्ट हे असणार आहेत. ते 7 सब्जेक्ट तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला असणार आहे. मी एक्झाम्पल म्हणून सांगतो की विश्वलता कॉलेज येवल्यामध्ये जे काही भाटगावला जे काही कॉलेज आहे, तर त्यामधले स्पेशल सब्जेक्ट कोणते आहे, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट, आणि हे मी तुम्हाला वन बाय वन सांगतो. एक कंपल्सरी इंग्लिश, 2 फायनान्शियल अकाउंट, 3 बिझनेस इकॉनॉमिक, 4 बिझनेस मॅथ्स किंवा कम्प्युटर कन्सेप्ट यापैकी एक आहे, आणि 115 मध्ये जो काही ऑप्शन ग्रुप ए आहे, तर त्यापैकी OSD हा विषय त्या महाविद्यालयास ग्रांटेबल आहे, किंवा तो विषय बहुतेक विद्यार्थी निवडतात म्हणून तो विषय आहे. 116 मध्ये मार्केटिंग अँड सेल्समनशिप आहे, आणि 117 मध्ये जे विद्यार्थी इंग्लिश मिडियम आहे ते ॲडिशनल इंग्लिश घेतात, आणि जे विद्यार्थी मराठी मिडियम आहे ते विषय मराठी घेतात. असे 117 नंबरचा सब्जेक्ट आहे. तर टोटल 7 सब्जेक्ट तुम्हाला फर्स्ट इयरला अवेलेबल असतात. तेच तुम्हाला सेकंड इयरसाठी सुद्धा अवेलेबल असतात. ओके, सो हे सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर आणखीन या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे 2 सब्जेक्ट्स निवडावे लागतात. ते म्हणजे व्हॅल्यू ॲडेड कोर्सचे, जे रेग्युलर 132 क्रेडिट तुम्हाला BCOMमधून कंप्लीट्स करायचे असते, तर त्यामध्येच व्हॅल्यू ॲडेड कोर्स हा समावेश केलेला आहे. याला एक्स्ट्रा क्रेडिटमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. तर तुम्हाला व्हॅल्यू ॲडेडचे टोटल 5 कोर्सेस अवेलेबल असतात. तर त्यापैकी कोणतेही 2 कोर्सेस सिलेक्ट करायचे असतात. त्यापैकी सेमिस्टर फर्स्टला एक सब्जेक्ट आणि सेमिस्टर सेकंडला एक सब्जेक्ट, अशा पद्धतीने सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असतो. सपोज आमच्याकडे विश्वलता महाविद्यालयाला सेमिस्टर फर्स्टसाठी कम्प्युटराइज अकाउंटिंग हा सब्जेक्ट आहे. तर सेमिस्टर सेकंडसाठी GR4 त्याच्यामध्ये VA व्हॅल्यू ॲडेड फॉर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट लॉज हा सब्जेक्ट आहे. म्हणजे हे 2 सब्जेक्ट महाविद्यालय काय करतं, दरवर्षी रन करत असतं. तसेच आपल्या महाविद्यालयात कोणता व्हॅल्यू ॲडेड कोर्स आहे हे आपल्या प्राध्यापकांना विचारा, सब्जेक्ट टीचर्सला विचारा, किंवा HOD यांच्याशी संपर्क करा. ते तुम्हाला यापैकी कोणताही एक विषय एका सेमिस्टरसाठी आणि दुसरा विषय दुसऱ्या सेमिस्टरसाठी सिलेक्ट करून देतील. आणि याची परीक्षा व्हॅल्यू ॲडेड कोर्सची जी काही परीक्षा असेल ती कॉलेज लेवलला कंडक्ट केली जाईल, विद्यापीठ लेवलला कंडक्ट केली जाणार नाही. याच्या अगोदर जे काही 7 सब्जेक्ट दाखवले, तर याची परीक्षा विद्यापीठ लेवलला होईल, आणि या बाकी व्हॅल्यू ॲडेड कोर्सची जी काही परीक्षा असेल ती कॉलेज लेवलला कन्सिडर केली जाईल. त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, जो म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिटचा, जो कंपल्सरी असतो FYच्या ऑल स्टुडंटसाठी. म्हणजे BAचा असू द्या, BCOMचा असू द्या, का BSCचा असू द्या, तर आणखीन BBA, BBIB आणि अदर फॅकल्टीचा असू द्या, या सर्व विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा क्रेडिटचे हे सब्जेक्ट कंपल्सरी आहे. बट हे सब्जेक्ट तुम्हाला सेकंड सेमिस्टरला आहे. ओके, म्हणजे तुम्ही आत्ताच्या सेमिस्टरला परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला येणार नाही. ज्यावेळेस सेकंड सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरतील त्यावेळेस तुमचा फिजिकल एज्युकेशन हा सब्जेक्ट राहील, आणि सेकंड आहे तो म्हणजे डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स या नावाने सब्जेक्ट्स असतो, ज्यासाठी एका विषयाला तुम्हाला 2 क्रेडिट आहे. म्हणजे फिजिकल एज्युकेशन GR1ला 2 क्रेडिट आहे, तर 1299 डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्सला 2 क्रेडिट आहे. याची देखील परीक्षा जे काही नियोजन असतं ते कॉलेज लेवललाच काय केलं जाणार आहे, कंडक्ट केलं जाणार आहे. ओके, आणि या बाबतीतली जी काही माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या महाविद्यालयाचे सब्जेक्ट टीचर देतील. नेक्स्ट आहे बघा SY BCOMसाठी. आता बघा नुकताच निकाल लागलेला आहे. तर फर्स्ट इयरकडून जे विद्यार्थी सेकंड इयरला जातील, तर यामध्ये तुम्हाला जे काही पहिले 5 सब्जेक्ट आहे ते सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काय असतात, कंपल्सरी असतात. त्यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन, नंतर कॉर्पोरेट अकाउंट, तिसरा आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मॅक्रो, नंतर बिझनेस मॅनेजमेंट, आणि 5वा आहे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ, किंवा ज्याला आपण C लॉ असं म्हणत असतो. हे असे 5 विषय तुम्हाला थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टरसाठी कंपल्सरी असतात. त्यानंतर तुम्हाला ऑप्शनलला जो काही सब्जेक्ट दिलेला आहे, जो स्पेशल सब्जेक्ट आहे, तर हा निवडताना तुम्ही काळजीपूर्वक निवडायला पाहिजे. कारण जो सब्जेक्ट तुम्ही स्पेशल सब्जेक्ट SYला घेताल तोच सब्जेक्ट तुम्हाला TYला आणि यदा कदाचित PG सुद्धा तुम्ही त्याच विषयात करू शकता. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयात जे काही स्पेशलायझेशन दिलेलं आहे तेच स्पेशलायझेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. मी एक्झाम्पल म्हणून सांगतो, विश्वलता महाविद्यालयात 2 सब्जेक्ट्स आहे स्पेशलायझेशनसाठी. एक आहे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि दुसरा आहे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग. इथं जनता महाविद्यालय आहे, तर जनता महाविद्यालयात कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग आहे आणि मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. ओके,
तर त्या पद्धतीने तुमच्या महाविद्यालयाला जे जे अवेलेबल असतील ते घेऊ शकता. सिटीजन कॉलेजचा जर का विचार केला तर तिथं बँकिंग अँड फायनान्स पण आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पण आहे, कॉस्टिंग पण आहे, नंतर आणखीन मार्केटिंग पण आहे. असे वेगवेगळे विषय त्या त्या महाविद्यालयात अवेलेबल करून दिलेले जातात. तर तुम्ही जो विषय घेताल त्या विषयात तुम्हाला स्पेशलायझेशन करता येईल. म्हणजे सिलेक्शन करताना तुम्ही बघा की पुढे स्कोप कशाला आहे. जसं की कॉस्टिंग जर का घेतला तर तोच सब्जेक्ट तुम्हाला SYTY ला सुद्धा कन्सिडर करावा लागणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा 7 नंबरचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे AECC फर्स्ट इन्व्हायरमेंटल अवेअरनेस. ओके. जसं EVS त्याला म्हटलं जातं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, EVSचा पेपर कॉलेज लेवलला पण 25 मार्काचा होईल आणि विद्यापीठ लेवलला देखील 25 मार्काचा परीक्षा होणार आहे. समर एक्झाम 2022 मध्ये EVSची क्वेश्चन पेपर सायन्स फॅकल्टीकडून निघालेली होती, म्हणून तो पेपर 35 मार्काचा होता. बट विद्यापीठाच्या नियमानुसार हा पेपर 25 मार्काचाच अवेलेबल आहे. म्हणजे इंटरनल 25 आणि विद्यापीठाचे 25 असे मिळून 50 मार्क सेमिस्टर 3ला आणि 50 मार्क सेमिस्टर 4ला अवेलेबल आहेत. ओके. हे पण तुमच्या 132 क्रेडिट मधलाच भाग आहे. आणि वरील जे काही विषय दाखवलेले आहे बिझनेस कम्युनिकेशन पासून तर स्पेशल कोर्स पेपर फर्स्ट पर्यंत, तर हे सगळे पेपर विद्यापीठ लेवलला होणारे असतात. आता जसं मी तुम्हाला SYचे सब्जेक्ट सांगितले तेच 3ऱ्या सेम आणि 4थ्या सेमला आहे. आता TYच्या सब्जेक्टकडे वळूया. TYच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 6 सब्जेक्ट असतात, त्यापैकी 4 सब्जेक्ट हे कंपल्सरी असतात. त्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, त्यानंतर ॲडव्हान्स अकाउंटिंग, त्याच्यानंतर 3 नंबरचा जो काही इकॉनॉमिक सब्जेक्ट दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा एक विषय आहे, त्याला और इंटरनॅशनल इकॉनॉमिक आहे. ओके. या दोन्हीपैकी एक विषय तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. पण आपल्या महाविद्यालयात तो विषय असला पाहिजे याची खात्री करून घ्या. म्हणजे जसं की इथे जनता महाविद्यालय येवलामध्ये आहे तर तिथं फक्त इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. तर विश्वलता महाविद्यालय आहे तर तिथं इंटरनॅशनल इकॉनॉमिक आहे. श्रामपूरला जर का सिटीजन कॉलेजचा विचार केला तर दोन्हीही विषय दिलेले आहे. जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमला आहे त्यांना इंटरनॅशनल इकॉनॉमिक दिला आहे, जे विद्यार्थी मराठी मिडियमला आहे ते इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा विषय घेतात. ओके. नेक्स्ट महत्त्वाचा कंपल्सरी विषय आहे तो म्हणजे ऑडिट अँड टॅक्सेशन. ओके. हे 4 सब्जेक्ट महत्त्वाचे आहे. आणि त्याच्यानंतरचे जे काही 2 सब्जेक्ट आहे ते स्पेशलायझेशन आहे. जे तुम्ही SYला घेतले तेच तुम्हाला TYला घ्यायचे आहे. म्हणजे जसं SYला जर का तुम्ही बँकिंग सब्जेक्ट घेतला तर TYला बँकिंग सेकंड, बँकिंग थर्ड असा सब्जेक्ट येऊन जातील. जर तुम्ही कॉस्टिंग घेतला असेल तर SYला कॉस्टिंग फर्स्ट असतो, तर TYला कॉस्टिंग सेकंड आणि कॉस्टिंग थर्ड अशा पद्धतीचे सब्जेक्ट्स असतात. म्हणजे FYला तुम्हाला कंपल्सरी 7 सब्जेक्ट, त्याच्यानंतर SYला कंपल्सरी 7 सब्जेक्ट आणि TYला कंपल्सरी 6 सब्जेक्ट, एवढे सब्जेक्ट तुम्हाला BCom 2019 क्रेडिट पॅटर्नसाठी अवेलेबल असतात. आणि BCom हा जो काही पॅटर्न आहे 2019चा तो सेमिस्टर पॅटर्न आहे. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर अवेलेबल आहेत. आता या व्हिडिओमध्ये तशीच आपण माहिती बघणार आहोत जी म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिट 4 संदर्भात. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, रेग्युलर सब्जेक्टमधून FY, SY, TYचे जे काही सब्जेक्ट्स आहे या सगळ्या सब्जेक्ट्समधून तुम्हाला 132 क्रेडिट मिळवले जातात. तर एक्स्ट्रा 8 क्रेडिट तुम्हाला मिळवावे लागतात. तर त्यापैकी फर्स्ट इयरला 4 क्रेडिट आणि SYTYला 4 क्रेडिट असे मिळून टोटल 8 क्रेडिट मिळवता येतात. आता एखादा विद्यार्थी SY आणि TYला असेल तर त्याला किमान 4 क्रेडिट मिळवायचे, जास्तीत जास्त तो कितीही मिळवू शकतो. तर मी काही बेसिकली असे काही महत्त्वाचे सोर्स सांगितलेले आहे किंवा ऑप्शन सांगितलेले आहे, त्यामधून विद्यार्थी किमान 4 क्रेडिट इझिली काय करू शकतो, कॅप्चर करू शकतो किंवा अर्न करू शकतो. जसं GR7 मध्ये सब्जेक्ट आहे सायंटिफिक किंवा सोशल सर्वे, त्यामध्ये तुम्हाला 2 क्रेडिट आहे. GR8 मध्ये फील्ड व्हिजिट किंवा स्टडी टूर आहे किंवा इंडस्ट्रियल व्हिजिट आहे, त्यामध्ये तुम्हाला 1 क्रेडिट भेटू शकतो. तुम्ही जर का NSS मध्ये पार्टिसिपेशन असाल तर फक्त नुसतं कॅम्प अटेंड केला तर तुम्हाला 1 क्रेडिट भेटेल. आणि जर का तुम्ही रिपब्लिक डे मध्ये परेडमध्ये पार्टिसिपेशन असेल तर त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट मिळणार आहे. जर GR2 नावाचा जो सब्जेक्ट आहे, जर तुम्ही कॉलेज लेवल स्पोर्ट्समध्ये जर का भाग घेतला त्यामधून 1 क्रेडिट मिळवू शकता. आणि जर का युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवलला जर का तुम्ही पार्टिसिपेशन असाल स्पोर्ट्समध्ये तर त्यामध्ये तुम्हाला 2 क्रेडिट मिळणार आहे. जे विद्यार्थी आविष्कार ॲक्टिव्हिटीमध्ये असतात, कॉलेज लेवलला जी काही आविष्कार ॲक्टिव्हिटी होईल त्यासाठी तुम्हाला 1 क्रेडिट आहे.
युनिव्हर्सिटी लेवलला जर का पार्टिसिपेट झाला तर 2 क्रेडिट आहे आणि जर का आविष्कारमध्ये तुम्ही स्टेट लेवलला विनर झाला तर तुम्हाला 4 क्रेडिटचा लाभ हा भेटू शकेल. त्याच पद्धतीने GR6 नावाचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये पार्टिसिपेशन इन समर स्कूल किंवा प्रोग्रामिंग इन शॉर्ट टर्म कोर्स. बघा, महाविद्यालयामध्ये शॉर्ट टर्म कोर्स घेतले जातात बट त्याचा कालावधी 1 वीकपेक्षा कमी असता कामा नये यासाठी तुम्हाला 3 क्रेडिट आहे. म्हणजे काही महाविद्यालय 30 दिवसाचा शॉर्ट टर्मचा कोर्स घेतात, काही 2 महिन्याचा म्हणजे 60 दिवसाचा घेतात, काही 3 महिन्याचा 90 दिवसाचा घेतात. तर हे शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये रन केले जातील, त्यामध्ये तुम्हाला 3 क्रेडिट आहे. नंतर जर का तुम्ही रिसर्च पेपर हे स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला पार्टिसिपेट केलं तर यामध्ये तुम्हाला 1 क्रेडिट आहे. आणि जर का तुम्ही रिसर्च पेपर हे इंटरनॅशनल लेवलला जर का प्रेझेंटेशन केलं तर त्यासाठी 2 क्रेडिट आहे. आणि तुम्ही ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स किंवा मूकचे जे काही कोर्सेस आहे किंवा करिअर ॲडव्हान्समेंट कोर्सेस आहे जे मिनिमम 10 तासापर्यंत त्यांचा कालावधी आहे, अशासाठी पर क्रेडिट तुम्हाला 1 क्रेडिट भेटू शकतो आणि मॅक्झिमम तुम्हाला 4 क्रेडिट भेटू शकतात. ओके, तर यापैकी कोणतेही सब्जेक्ट तुम्ही जर का परीक्षा फॉर्ममध्ये सिलेक्ट केले तर त्यामधून तुम्हाला निश्चित हे 4 क्रेडिट भेटू शकतात. SYला तुम्ही 2 क्रेडिट मिळवा आणि TYला 2 क्रेडिट मिळवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नेक्स्ट आहे तुमच्या BCOMमध्ये इव्हॅल्युएशनचा पॅटर्न कशा पद्धतीने आहे. बघा, तुम्हाला इंटरनलला 30 मार्क असतात, नंतर प्रॅक्टिकलला 20 असतात आणि विद्यापीठाची परीक्षा ही 50 किंवा 70 मार्काची होते. ज्या विषयाला प्रॅक्टिकल आहे त्या विषयाचं जे काही स्वरूप आहे इव्हॅल्युएशनचं तर 30 मार्क इंटरनल, 20 मार्क प्रॅक्टिकल आणि विद्यापीठाची 50 मार्काची परीक्षा होईल. ज्या विषयांना प्रॅक्टिकल नाही या विषयांमध्ये इंटरनल एक्झाम 30 मार्कांची होईल आणि विद्यापीठाची परीक्षा 70 मार्काची होईल. अशा पद्धतीने 100 मार्कांचं कॅल्क्युलेशन असतं. इंटरनल असेसमेंटमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहे, ज्यामध्ये रिटन एक्झाम घेतली जाऊ शकते, क्विज घेतली जाते, प्रेझेंटेशन असतं, प्रोजेक्ट्स असतात, होम असाइनमेंट आहे, ट्युटोरियल आहे, ओरल एक्झामिनेशन आहे. यापैकी कोणतेही 1 किंवा 2 ऑप्शन सिलेक्ट करून 30 मार्कांचं इंटरनल असेसमेंट केलं जाईल. जसं की काही महाविद्यालयात काय केलं जातं, 10 मार्काला होम असाइनमेंट दिलं जातं, 10 मार्काला क्विज घेतली जाते आणि 10 मार्कासाठी रिटन एक्झाम पण घेतली जाते. अशा पद्धतीने सुद्धा केलं जातं. किंवा रिटन एक्झाम ही विद्यापीठाच्या नियमानुसार घेतली जाते आणि त्याचं कन्व्हर्जन 10 मार्कांमध्ये केलं जातं, असं सुद्धा होतं. किंवा काही महाविद्यालयात काय केले जातात, 10 मार्कासाठी असाइनमेंट देतात आणि 20 मार्काची डायरेक्ट रिटन एक्झाम घेतात आणि दोन्हींचे मार्कांचं कॉम्बिनेशन करून 30 मार्क घेतले जातात. डॉक्युमेंटरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिपोर्ट हा तयार करता येतो महाविद्यालयातील प्राध्यापकांना. सो या पद्धतीने तुमचं इंटरनल असेसमेंट होतं. आता आपण प्रॅक्टिकलच्या एक्झामिनेशनकडे येऊया. बघा, तुम्हाला सेमिस्टर वाईज प्रॅक्टिकल एक्झाम द्यावी लागते. जसं की FY BCOMला असाल तर तुम्हाला एका विषयासाठी प्रॅक्टिकल एक्झाम आहे. ओके, म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग हा जो सब्जेक्ट आहे या विषयाची प्रॅक्टिकल एक्झाम असते. यासाठी प्रॅक्टिकल जर्नल वगैरे तयार केलं जातं आणि त्याची वायवा दिली जाते. त्यामध्ये जर का प्रेझेंट असेल तर तुम्हाला प्रॅक्टिकल नोटबुकसाठी 10 मार्क आणि वायवासाठी 10 मार्क असे मिळून 20 मार्क कन्सिडर केले जातात. फर्स्ट इयरला किती प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, 1. त्यानंतर SY BCOMसाठी तुम्हाला सेमिस्टर 3 आणि 4 साठी टोटल 2 विषयाचे प्रॅक्टिकल सब्जेक्ट असतात. एक म्हणजे कंपल्सरी विषय आहे तो आहे बिझनेस कम्युनिकेशन आणि दुसरा आहे तो म्हणजे तुमचा स्पेशल सब्जेक्ट. बघा, म्हणजे जे विद्यार्थ्यांचा स्पेशलायझेशन कॉस्टिंग असेल ते कॉस्टिंगचा प्रॅक्टिकल करतील. ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असतील ते बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचं प्रॅक्टिकल करतील. म्हणजे असे 2 सब्जेक्ट्स त्यांच्याकडे असतील. जो सब्जेक्ट स्पेशलायझेशनचा तुम्ही सिलेक्ट केला त्यावरून तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम द्यावी लागणार आहे. तर म्हणजेच SY BCOMला तुम्हाला किती सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे, 2. तर TY BCOMला तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल आहे ते टोटल 3 विषयात आहे. त्यापैकी एक विषय जो काही आहे त्याचं प्रॅक्टिकल असतं आणि जे काही 2 बाकीचे विषय आहे तर त्याची इंटर्नशिप तुम्हाला कंप्लीट करावी लागते. म्हणजे SY BCOMला जर का तुम्ही कॉस्टिंग स्पेशलायझेशन घेतला तर TYला तुमचा स्पेशल सब्जेक्ट कॉस्टिंग होणार आहे आणि या कॉस्टिंगचं तुम्हाला प्रॅक्टिकल न करता TYमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करावी लागणार आहे. माझ्या इंटर्नशिपच्या बाबतीत सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा. त्यामध्ये जे काही कंटेंट सांगितले त्या कंटेंटला अनुसरून तुम्ही काय करा, आपलं त्याला आता 5व्या सेमिस्टरला प्रपोजल असताना 6व्या सेमिस्टरला ॲक्च्युअल वर्क करून तुम्हाला काय करायचे असते, प्रॅक्टिकल एक्झाम द्यायची असते. ओके, म्हणजे TY BCOMला 1 विषयात प्रॅक्टिकल आणि 2 विषयाची इंटर्नशिप
असे मिळून टोटल तुम्हाला 3 सब्जेक्टसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते. ओके, म्हणजे एफ वायला एक विषय, एस वायला 2 विषयात प्रॅक्टिकल आणि टी वायला 3 विषयात प्रॅक्टिकल. तर टी वायमध्ये एक प्रॅक्टिकलचं सब्जेक्ट आणि 2 इंटर्नशिपचे सब्जेक्ट असे मिळून टोटल 3 सब्जेक्टची प्रॅक्टिकल एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे. ओके, एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की तुमची जी काही इंटर्नशिप असणार आहे ती इंटर्नशिप म्हणजेच काय आहे, जे स्पेशल सब्जेक्ट आहे त्या स्पेशल सब्जेक्टचं रिप्लेसमेंट तुमच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं हे इंटर्नशिपमध्ये रूपांतरित झालेलं आहे. म्हणजे जे विद्यार्थी टी वायच्या 5व्या सेम आणि 6व्या सेमला अवेलेबल असतील तर अशा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल न करता इंटर्नशिप करायची आहे. ती खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल ओरिएंटेड एक्झाम असणार आहे. ओके, आणि इथं मी दुसरं वाक्य टाकलेलंच आहे की इट इज ॲप्लिकेबल टू सेमिस्टर 5th आणि सेमिस्टर 6 ओनली फॉर स्पेशल सब्जेक्ट. फक्त तुमची जी काही स्पेशल सब्जेक्ट आहे म्हणजे बँकिंग, नंतर मार्केटिंग, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, कॉस्टिंग, कोऑपरेशन, BEE हे जे काही तुमचे स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे त्याचमध्ये तुम्ही इंटर्नशिप कंप्लीट करू शकता. नेक्स्ट आहे, आता जसं मी तुम्हाला 1 by 1 सांगितलं की इंटरनल एक्झामचं असेसमेंट सांगितलं, प्रॅक्टिकल एक्झामचं असेसमेंट सांगितलं. आता आपण वळणार आहोत युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनकडे. मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा तर सेपरेट काही दिवसामध्ये देणारच आहे विद्यापीठाच्या परीक्षेच्या दरम्यान. तर त्याच्या आतच तुम्हाला मी आता इथे सांगतो की बघा तुमची विद्यापीठाची परीक्षा किती मार्कांची होणार आहे. तर ज्या विषयांना प्रॅक्टिकल आहे त्या विषयाची परीक्षा 50 मार्काची होईल आणि बाकीचे जे विषय आहे त्यांची एक्झाम ही 70 मार्कांची होणार आहे. टाईम ड्युरेशन किती असणार आहे, तर 50 मार्कासाठी तुम्हाला 2 तास असतात, तर 70 मार्कासाठी तुम्हाला 2.5 तासाचा कालावधी असणार आहे. आता काही तुम्हाला एक्स्ट्रा एका तासासाठी 15 मिनटं वाढवून दिले जाणार नाही. तर जेवढा रिक्वायर्ड टाईम आहे तेवढाच तुम्हाला टाईम भेटणार आहे, त्यामध्ये कुठेही कमी जास्त होणार नाही. तर पासिंग कशा पद्धतीने असणार आहे, तर तुम्हाला किमान 40% मार्क मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे इंटरनलला 40% आणि विद्यापीठाच्या परीक्षेत 40% प्लस प्रॅक्टिकल एक्झाममध्ये पण 40% तुम्हाला मार्क पडले पाहिजे. म्हणजे जसं की 30 पैकी इंटरनल एक्झाम आहे तर 30च्या 40% म्हणजे तुम्हाला 12 मार्क इंटरनलला असणं गरजेचं आहे. तर दुसरा जो काही विषय आहे तो म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल 20 मार्कासाठी आहे. तर 20च्या 40% म्हणजे तुम्हाला 8 मार्क पडणं अपेक्षित आहे. ओके, आणि जर तुम्ही युनिव्हर्सिटी एक्झाम देत असाल तर युनिव्हर्सिटी एक्झाम जर का 50 मार्काची असेल तर त्यासाठी 20 मार्क रिक्वायर आहे आणि 70 मार्काची जर परीक्षा असेल विद्यापीठाची तर त्यासाठी 28 मार्काला पासिंग आहे. त्या विद्यार्थ्यांना 28 किंवा 20पेक्षा जास्त मार्क असेल तर असे विद्यार्थी पास असणार आहे आणि यावेळेस काही कंबाईन पासिंग असणार नाही आहे. तर ही गोष्ट निश्चित काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. कोणत्याही प्रकारे कॉपीला बळी पडू नका आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका. ओके, सो या पद्धतीने महत्त्वाची माहिती मी इव्हॅल्युएशनच्या बाबतीत तुम्हाला दिलेली आहे. पासिंग क्रायटेरिया जो मागाशी सांगितला की जे विद्यार्थी एफवायला किंवा जे विद्यार्थी, आता मी याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी फर्स्ट सेममध्ये काही विषयात जर का फेल झाले तर त्यांना पुढच्या सेममध्ये ते विषय कव्हर करता येतात. ओके, म्हणजेच असे विद्यार्थी काय करू शकतात, फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमला जर का नापास झाले किंवा काही विषयात कमी मार्क्स पडले तर ते विद्यार्थी पुढच्या सेमिस्टरमध्ये त्या विषयाची परीक्षा देऊ शकतात. ओके, आणि फर्स्ट इयर पास आउट झाले त्याच्यानंतर तुम्ही SYच्या 3ऱ्या आणि 4थ्या सेमला प्रवेश घेऊ शकतात. ओके, त्यानंतर जर का तुम्ही फर्स्ट इयरला जर का 50% रिक्वायरमेंट क्रेडिट भेटले नाही तर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये राहू शकतात, SYला जाऊ शकत नाही. तसेच SY BComला जर का तुम्ही असाल तर SY BComचे 3 आणि 4 सेमिस्टरचे मिळून तुम्ही पास आउट झाले पाहिजे तरच तुम्हाला 5व्या सेमिस्टरला प्रवेश भेटेल. बट त्यासाठी तुम्हाला फर्स्ट इयर क्लिअर असणं अपेक्षित आहे. ओके, ज्यामध्ये त्यांनी बघा एक 4 नंबरची इथे टिप दिलेली आहे, नो कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू प्रोसीड टू सेमिस्टर 5th अनलेस द candidate has clear semester first and second in all courses means all subject. जोपर्यंत विद्यार्थी सेमिस्टर म्हणजे फर्स्ट इयरच्या सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडला ऑल कोर्सेसमध्ये ऑल क्लिअर असत नाही तोपर्यंत त्याला पुढच्या 5व्या सेमलाच म्हणजे TYला प्रवेश दिला जात नाही. आणि ATKT रूल्स आर ॲप्लिकेबल फॉर सेकंड अँड फोर्थ सेमिस्टर. म्हणजे बघा ATKTचा रूल कधी लागू होईल तर तुम्ही FY BComच्या सेकंड सेमला असतील आणि SY BComच्या 4थ्या सेमला असेल त्याच वेळेस ATKTचा रूल हा अवेलेबल असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला मी वेगवेगळी माहिती दिलेली आहे
जरी तुम्हाला काही शंका असेल तर निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये मला विचारू शकता. निश्चित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली जातील. अजून सुद्धा तुमच्या मनात जर का काही डाऊट्स असेल तर निश्चित आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संपर्क करा किंवा अधिक माहितीसाठी देखील तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. तर यापुढे आणखीन काही महत्त्वाची जर का माहिती बघायची असेल, जसं की आता एक्स्ट्रा क्रेडिटची मी तुम्हाला माहिती सांगितली, पण या एक्स्ट्रा क्रेडिट मिळवायचे कसे ॲक्च्युअल, म्हणजे सोशल सर्वे जर का केला तर तो कसा करायचा, त्याच्यातून कसे क्रेडिट मिळवायचे, किंवा फील्ड व्हिजिट लिहिली आहे तर त्याचा रिपोर्ट कसा बनवायचा, तर या बाबतीत आपण सविस्तर माहिती एका नवीन व्हिडिओसह घेऊया. तोपर्यंत आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मी सर्व प्राध्यापकांना विनंती करेल की आपल्या महाविद्यालयात जे काही फर्स्ट इयरचे नवीन विद्यार्थी जे काही आलेले आहे त्या नवीन विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पोच करा, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. मी पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट म्हणून सांगतो की या अगोदर सुद्धा मी जे काही व्हिडिओ टाकलेले होते तर ते व्हिडिओ जर का ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक बघितले तर त्या विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा फायदा झाला असेल. बट काही विद्यार्थी जे आहेत त्यांनी आपल्या व्हिडिओ न बघता परीक्षा फॉर्म भरले, त्याच्यामुळे काही विषय त्याच्यामध्ये ॲड करणं राहून गेलं. तर अशा विद्यार्थ्यांना काय झालेला आहे, त्याचा दुष्परिणाम झालेला आहे. कारण रिक्वायर क्रेडिट जर का त्यांनी कंप्लीट्स केले नाही तर त्यांना नुसत्या विषयात पास होऊन काही उपयोग नाही. तर त्यांना 132 प्लस 8 असे मिळून 140 क्रेडिट त्यांना आता मिळवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.